नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे गुरुवार, तर आजपासून मला करायचं होतं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. तर खूप जणांनी आजपासून सुरुवात पण केलेली आहे सारामृताचं पारायण करायला. तर इथं म्हटलं चला, मी अगोदर स्वामींचे 11 गुरुवार केले होते, तर आजपासून म्हटलं पारायणाला सुरुवात करावी. तर इथं मी सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे केली आणि नंतर हळदीचं लेप पण केलं बाहेर उंबऱ्यावरती. तर सगळ्यात अगोदर म्हटलं पूजा वगैरे मांडून घ्यायची. आज पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे इथं माझी पूजेची मांडणीची तयारी सुरू होती. आणि इथं मी खालीच पाट मांडला. तर आमचं देवारा वरती आहे, त्याच्यामुळं मग मला खाली इथं बसून पूजा वाचायला लागणार. त्याच्यामुळं मग खाली मी इथं पाठ मांडला. आणि आज गुरुवार आहे, त्याच्यामुळं म्हटलं पहिल्यांदा अभिषेक वगैरे घालून घ्यायचा आणि नंतर मग पूजा वगैरे वाचायची. तर इथं उर्वी पण उठली होती, माझी सगळी पूजा वगैरे आवरून झाली, तर तुम्हाला दिसतच असेल. तर आता आरती करायची होती आणि माळेचा जप करायचा होता, तारक मंत्राचं पठण पण करायचं होतं. तर आता इथं तारक मंत्राचं पठण केलं आणि माळेचा जप केला आणि आरतीला केलेली होती सुरुवात. तर आता इथं आरतीला केलेली होती सुरुवात आणि श्रीचं आणि उर्वीचं पण चाललं होतं. त्यांना घंटी पाहिजे असते, म्हणजे मी रोज घंटी वाजवते, तर त्यांना घंटी वाजवायला लागते. तर श्रीला पाहिजे होती घंटी आणि त्याला म्हणलं नको, आरती चालू आहे. तर आणि त्यानं अजून आंघोळ पण केली नव्हती, त्याच्यामुळं म्हणलं नको. तर आता आरती वगैरे झाली की मग नंतर नाश्ता बनवायचा आहे. नाश्त्यामध्ये काय फक्त रात्रीचा इथं मसाले भात होता, म्हणजे रात्री मसाले भात केला होता, तर तोच गरम करायचा होता आणि नंतर खराब होईल, त्याच्यामुळं म्हणलं अगोदर तो संपवायचा. आणि ज्यावेळेस मसाले भात बनवते त्यावेळेस थोडासा एक्स्ट्रा बनवलेलाच असतो, त्यामुळे सकाळी थोडासा शिल्लक राहतो. तर इथं सकाळी नाश्ता करून घेतला. तर आता अगोदर गरम करून घेतला, त्याच्यानंतर इथं ठेवलेला होता चहा. तर आता नाश्ता आणि चहा झाला की भांडी वगैरे घासून त्या दोघांना आंघोळ घालायची होती. तर दूध काय आज आणलं नव्हतं, रात्रीचं होतं शिल्लक कालचं, तर त्याच्यामुळं काय आणलं नव्हतं. तर लगेच मग मी तर चहा शिजत होता तोपर्यंत कणिक मळायला घेतली. म्हटलं तोपर्यंत कणिक तरी म्हणजे भिजेल, कारण स्वयंपाक पण लवकर आवरायचा होता, त्याच्यामुळं म्हटलं सगळं पटपट आवरायला पाहिजे. तर आता इथं कणिक तर मळून घेते आणि भाजीचं काय अजून फिक्स केलं नव्हतं. तर आता इथं कणिक मळून घेतले. आता चहा घेऊन नंतर मग बाकीचं काम आवरायला सुरुवात करायची. तर इथं नाश्ता वगैरे झाला, चहा घेतला आणि नंतर मग इथं भांडी घासायला सुरुवात केली. आणि एका साईडला मशीन पण लावली होती. आणि काय झालं, मी भांडी घासायला घेतली आणि सकाळी मोटर चालू केली नव्हती, त्याच्यामुळं भांडी थोडीशी राहिली आणि पाणी संपलं. नंतर खाली जाऊन मोटर चालू केली आणि पाणी काय लगेच येत नाही, थोडा वेळ लागतो यायला. आणि नंतर पाणी आलं आणि मग इथं चपात्या बनवायला घेतल्या. तर आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. खरंच म्हणजे ज्यावेळेस घरात आपण देवाचं काय म्हणजे कार्य वगैरे करतो, तर त्यावेळेस खरंच खूप भारी वाटतं. आणि मलासुद्धा अगोदर म्हणजे रोज सकाळी उठायचा कंटाळा यायचा आणि मग मी म्हणलं, विचार केला, चला म्हणलं काहीतरी केल्याशिवाय म्हणजे सकाळी जाग पण येणार नाही. आणि आपण कसं काहीतरी करायचं असलं तर किती म्हणजे असं उत्साहानं लवकर उठून सगळं आवरतो. त्याच्या ह्यानंच मग मी सकाळी लवकर उठले, सगळं आवरलं, झाडून वगैरे सगळं काढून देवाची पूजा वगैरे केली, आरती केली. आणि बऱ्यापैकी सर्वांनाच माहीत असेल सारामृताचं पारायण वगैरे कसं करायचं. मी पण हे सारामृताचं पारायण पहिल्यांदाच करत आहे, ते पण म्हणजे यूट्यूबवर असं कोणाकोणाचं व्हिडिओ वगैरे बघितले आणि त्या पद्धतीनेच मग मी पण सुरुवात केलेली आहे. तर ज्यांना कोणाला करायचे असतील त्यांनीसुद्धा म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघून तुम्ही करू शकता. आणि खरंच खूप भारी आहे बरं का. म्हणजे तुम्ही सारामृताचं पारायण केलं किंवा गुरुवार म्हणा किंवा स्वामींची कोणतीही सेवा म्हणजे तुम्ही बघा करायला लागा, सुरुवात करा. म्हणजे किती फरक म्हणजे किती जाणवतो तुम्हाला आणि फरक वगैरे तर पडतच असतो, हे सुद्धा मला अनुभव आहे. तर चला, इथं मी आता चपात्या बनवून घेते. आणि मी आता माझ्या पद्धतीनं म्हणजे कशी सेवा केली आहे, म्हणजे पहिल्यांदाच केली आहे, तर ते तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा मला. आणि काही चुकलं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा मला. तर चला, आता माझं सगळं आवरून झाले, चपात्या बनवून झाले, किचन आता आवरून घेते आणि आता पुसूनच घेते फक्त. आता काही धुवून एवढा म्हणजे जास्त काही एवढा खराब झाला नाही, त्यामुळं आता पुसूनच घेते फक्त. आणि जी भांडी राहिलेली आहेत तर ते सुद्धा नंतर घासून घेते.
सगळी पूजा वगैरे आवरून झाली, तर चला म्हटलं आता वाचायला सुरुवात करायची. तर 12 ते 1च्या दरम्यान आपण म्हणजे पूजा वगैरे काही करायची नसते. तर म्हटलं चला आता 1 वाजलेले आहेत, 1 वाजत आले, 1ला 5 मिनटं कमी, त्याच्यानंतर वाचायला सुरुवात करूयात. मी अगोदर 11 गुरुवार केले ते स्वामींचे, त्याच्यानंतर मग काही पारायण करायचं होतं पण जमलंच नव्हतं. तर चला म्हटलं आजपासून सुरुवात करूयात, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात. पूजा वगैरे मांडलेलीच आहे मी, इकडं साईडला दिसत असेल तुम्हाला. तर चला सगळी कामं आवरून झालेत. आता थोडंसं उर्वी झोपली की मग मी वाचायला सुरुवात करेन, कारण मी वाचायला लागले तर मग ती लगेच नंतर रडायला लागलं तर तिला घ्यायला लागेल, कारण एकदा वाचायला बसलं की म्हणजे पूर्ण 21 अध्याय होईपर्यंत तर उठायचं नसतं. तर चला म्हटलं आता तिला झोपवली की मग नंतर वाचायला सुरुवात करते. तर काम वगैरे सगळं आवरून झाले, आता राहिले फक्त भाजी बनवायची. तर आता इथं मी भाजी बनवायला घेतली आणि मसाला पण केला नव्हता. म्हणजे खोबरं असं बारीक करून ठेवलं होतं अगोदर, 2 दिवस झाले ठेवले, आज करायचं उद्या करायचं म्हणते, पण करायला काही टाईम भेटला नव्हता. तर मसाला बनवून घेतला आणि आता मसाल्याचा डबा पण घासून ठेवला होता, तर त्याच्यामध्ये भरून ठेवला. जास्त दिवस नाही घासला की त्याचा मसाल्याचा असा वास येतो, त्याच्यामुळं मी अगोदरच धुवून ठेवला होता डबा. तर त्याच्यामध्ये आता जो मसाला बारीक केलेला आहे ते भरून ठेवते, फ्रीजमध्येच ठेवते. तर आता इथं मी बटाटे अगोदरच चिरून घेतले होते, तर त्याला दिली फोडणी. आणि पातळच भाजी बनवायची होती, त्याच्यामुळे जास्त काही एवढं हे करायचं नव्हतं. आणि आता डबा वगैरे काही द्यायचा नाही दुकानात, त्याच्यामुळं, आणि आता सुट्टी आहे गरमीची, त्याच्यामुळं मग दुपारची पण पातळ भाजी बनवते मी. तर सगळा स्वयंपाक झाला आणि इथं मी आता वाचायला बसले होते. आरतीमध्ये तूप ओतून घेतलं आणि अगरबत्ती लावली. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्याय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोटी निवासी पुनर्दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ध्यानमूर्ती तद्वादित गगन सदृश तस्व तत्वमस्यादि लक्षम एकनित्य विमल मंचल सर्वधी साक्षाभूत भवित तथ त्रिगुणरहित सद्गुरुत नामान. ओम रक्तांड रक्तवर्णन पद्मनेत्र सुहास्य वंदन कंधा टोपीच माला दंड कमंडल धुर कट्यांकर रक्षक त्रैगुण रहित त्रैलोक पालक विश्वनायक भक्त वसल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषनयना अनंतरेशा अनावादिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र खंडाचा करता जो सर्व कारण करता ग्रंथार मी नमो दया त्या महाविष्णूचा अवतार गजवर्धन शिवकुमार एकदंत फरशधर अगमी लीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करून मी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिजावर प्रसाद मिळता मूळ पडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हाता श्री ब्रह्मा ती ब्रह्मा सुतज्ञ मिळेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्य कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची. तर इथं मी सारामृताचं वाचन करायला सुरुवात केली आणि बरोबर 2:30 वाजता सुरुवात केलेली. आणि आज खरंच पहिल्यांदा माझं असं बरोबर 1.25 तासामध्ये वाचून झालेलं होतं. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे ज्यावेळेस मी 11 गुरुवार केले होते तर त्यावेळेस मला म्हणजे भरपूर टाईम लागायचा आणि तरी मी 7 अध्याय अगोदर वाचायचे आणि राहिलेले मी नंतर वाचायचे, असे करून वाचत होते अगोदर. आणि ह्यावेळेस मी एकदाच म्हणजे पहिल्यांदाच बसले आणि बरोबर 1.25 तासामध्ये माझं वाचन पण पूर्ण झालं. आणि खरंच खूप भारी वाटलं, म्हणजे माझी सेवा असं पूर्ण झाल्यासारखी वाटली मला मी आज केलेली. तर असं एकदम साध्यासुध्या पद्धतीने मी म्हणजे सेवेला सुरुवात केलेली आहे. तर आज पहिला दिवस आहे म्हणून मी पूजा मांडली आणि गुरुवार पण होता, तर स्वामींना अभिषेक वगैरे घालून इथं पूजा मांडली. आणि दररोज आता 21 दिवसापर्यंत मी फक्त पाठ खाली ठेवेल, त्याच्यावरती पुस्तक वगैरे ठेवून म्हणजे रोजची सेवा पूर्ण करेन. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.